बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती युरोपची। युरोपमध्ये सध्या भीषण वणव्यांनी अनेक देश होरपळतायत। वणव्यांचा सर्वाधिक फटका सध्या स्पेनला बसलाय। स्पेनमधील गाल्सिया प्रांतात 12 ठिकाणी वणवे पेटले। संपूर्ण देशाचं तापमान 45 अंशांवर गेलंय। वणवे विझवण्यासाठी फ्रान्स आणि इटलीतूनही विमानं बोलावण्यात आली आहेत। अग्निशमन दलाचे जवळपास 2000 जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। पाहूया एक रिपोर्ट। युरोपात सध्या तीव्र उन्हामुळे वणव्याच्या झळा वाढत चालल्यात। स्पेनच्या चारही बाजूने जंगल पेटल्यानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। सुमारे 500 अग्निशमन दलाचे जवान वणवे शमवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत। पंतप्रधान पेड्रो सांचेस यांनी दिलेल्या माहितीनुसार 1400 जवान आधीच या कामासाठी उतरवण्यात आले, पण अद्यापही वणव्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही। वणव्याच्या आगीत ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो। ज्यांची घरं जळाली, ज्यांच्या मालमत्तेचं अतोनात नुकसान झालं, त्यांच्याही दुःखात आम्ही सहभागी आहोत। वणव्याची आग देशाच्या अनेक भागात वाढते आणि ती विझवण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच आहे। स्पेनच्या गाल्सिया राज्यात 12 वणवे पेटले। गाल्सिया प्रांतातील ऑरेंज शहराला वणव्यांचा सर्वाधिक फटका बसला। वणव्यामुळे देशाचं सरासरी तापमान देखील 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। स्पेनमध्ये आतापर्यंत 3,90,000 एकरवरील जंगल जळून खाक झालंय। या परिसराची तुलना केली तर संपूर्ण लंडन शहरा इतका हा परिसर आहे। पुढचे दिवस आणखी कठीण आहे। खेदाची गोष्ट म्हणजे वातावरणही आपल्या सोबत नाहीये। माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की सरकारी अधिकारी तुमच्या भागात ज्या सूचना देतील त्यांचं नीट पालन करा। त्यांच्यावर विश्वास ठेवा। सूचना तुमचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून देण्यात येत आहेत, त्यामुळे त्यांचं नीट पालन करा। स्पेनमधील वणवे नियंत्रणात आणण्यासाठी फ्रान्स आणि इटलीमधनं वॉटर डॅम्पिंग विमानं पाठवण्यात आली आहेत। येत्या काही दिवसात इतर देशातील अग्निशमन दलाचे जवान सुद्धा स्पेनमध्ये दाखल होणार आहेत। सध्याच्या समस्यांवर उत्तर शोधणं ही आपली सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे। नैसर्गिक आपत्तीमध्ये धर्म, पंथ, आर्थिक स्थिती अशा कोणत्याही निकषाचा विचार न करता सर्वांचं नुकसान होतं। इतक्या मोठ्या प्रमाणावर हेमंत ऋतूमध्ये वणवे लागण्याचं कारण काय याचं कारण शोधणं आणि त्यावर उत्तर काढणं ही काळाची गरज बनली आहे। त्याचं उत्तर पर्यावरणीय आणीबाणी आहे। ही समस्या फक्त आपल्या पुरतीच मर्यादित नाही, साऱ्या जगाला ही आणीबाणी सहन करावी लागणार आहे। शास्त्रज्ञांनी आपल्या सर्वांना या विषयीचे इशारे अनेकदा दिलेत। आता त्यांचा प्रत्येक इशारा गांभीर्यानं घ्यावा लागणार आहे। वणव्याचा परिणाम स्पेनमधील रेल्वे सेवांवरही होतोय। रविवारी माद्रिद ते गाल्सिया दरम्यानची हायस्पीड रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली। गाल्सियामध्ये अधिकाऱ्यांनी नागरिकांना फेस मास्क घालून घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या। युरोपियन देशांमध्ये वाढत्या तापमानाचे इशारे याआधी 2 वेळा देण्यात आले। 1980च्या दशकात कोपर्निकस तापमान बदल सेवेमार्फत हे इशारे देण्यात आले। शास्त्रज्ञांनी युरोपला वाढती उष्णता आणि कोरड्या हवामानाच्या घटना वरचेवर वाढत राहणार असे संकेत दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।